भ्रष्टाचारात वास करणारे तुकोजी महाराज त्यांचा जन्मदिवस त्यांना अभिवादन करून आजचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे निरोप समारंभ. सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप द्यायचा आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा द्यायची आहे. त्याचबरोबर त्या कार्यक्रमामध्ये निंगोट सरांचा वाढदिवस. निंगोट सरांचा वाढदिवस हा 23 तारखेला होता, पण काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे, शैक्षणिक अडचणीमुळे तो आज करण्यात आला. असो, निंगोट सरांना वाढदिवसाच्या माझ्याकडून, सगळ्या तुमच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील जीवन त्यांचं सुखद, निरोगी, सुख समृद्धीचं जावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर चव्हाण सर आपल्या इथे आलेले आहेत. 7 महिन्यापासून ते कार्यरत आहेत. विजय सरांनी सांगितलं की बाबा त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे, पण तसं काही मला आढळलं नाही. माझ्या अनुभवातून विजय सर सांगत होते की खूप कार्य त्यांचं चांगलं आहे. शैक्षणिक जे कार्य आहे ते जे मला पाहिजे होतं ते मला इथे मिळालं. त्याच्यामुळे ते तुम्ही जे सांगितलं ते याच्यामध्ये काहीच नाही. त्यामुळे माझ्यासमोर आदर्श शिक्षक म्हणून विजय सरांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. पण मला असं वाटते की चव्हाण सर जातील, पण काही काळापुरतं जातील. मी विजय सरांना विनंती करतो की आपली पटसंख्या पाहून, आपलं शैक्षणिक धोरण पाहून चव्हाण सरांना पुन्हा या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा आणि शैक्षणिक कार्याला सुरुवात करावी अशी मी विजय सरांना विनंती करतो. असा हा त्रिवेणी संगम कार्यक्रम. या त्रिवेणी संगम कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिवदास भाऊ श्यामसुंदर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून माझे विद्यार्थी सतीश भाऊ जवंजाळ, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माननीय चक्रे मॅडम, त्याचप्रमाणे गावातील सरपंच विशालभाऊ ठाकरे, शाळेचे मुख्याध्यापक विजय सर, निंगोट सर, चव्हाण सर, गावंडे सर, कस्तुरे सर, कडू सर आणि जगताप मॅडम, तसेच 7वीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, तसेच पूर्ण शाळेतील 1 ते 6 पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते. असो, मला तुमच्याशी जास्त बोलायचं नाही, पण थोडंसं मला मार्गदर्शन तुम्हाला करायचं आहे. तुम्ही या वर्गात, पहिल्या वर्गात अगदी आईचं बोट धरून तुम्ही या शाळेत आले. पहिल्या वर्गात आई तू चाल तरच मी बसतो, नाहीतर मी बसणार नाही. डोळ्यातले अश्रू तुमच्या त्या आईने बघितले होते पहिला दिवस या शाळेमध्ये, आणि तो तुम्ही आठवलेला तो पहिला दिवस आणि आजचा तुमचा या शाळेतला शेवटचा दिवस. किती मोठा बदल झालेला आहे, खूप मोठा बदल झालेला आहे. आणि हा बदल घडविला शाळेंनी, तुमच्या गुरुजनांनी, तुमच्या आईवडिलांनी, तुमच्या समाजांनी तुम्हाला बरंच काही या ठिकाणी दिलेलं आहे. आता इथून तुम्ही काय घेतलं याची शिदोरी तुम्हाला न्यायची आहे. मी या जिल्हा परिषद शाळेत काय काय शिकलो. जिल्हा परिषद शाळा ही सोपी नाही. या जिल्हा परिषद शाळेनं कित्येक मोठमोठ्या पदाचे अधिकारी घडवलेले आहेत. हे सगळे जे अधिकारी झाले हे जिल्हा परिषद शाळेमधून झाले. आता आलं हे कॉन्व्हेंटचं फॅट, हे एरवी नव्हतं, पण हे कॉन्व्हेंटचं फॅट हळूहळू वाढत चाललेलं आहे. मला असं म्हणायचं आहे की हे जे फॅट आहे हा हळूहळू कमी करायचं आहे, तर सामान्य जनतेला ते परवडत नाही. आर्थिकनं ते परवडत नाही, आपल्या गोरगरिबांना ते परवडत नाही. आणि ते शिक्षण जे तिथे मिळते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आमच्या शाळेत शिक्षण मिळते. आम्ही मातीचा गोळा पहिल्या वर्गात आणलेला एक निपुण होतो असं म्हणा, त्या ढेकलामध्ये पाणी टाकून त्याचा एक मातीचा गोळा तयार केला आणि त्या मातीच्या गोळ्याला हळूहळू या शिक्षकांनी आकार दिला आणि तो आकार दिल्यानंतर त्या आकाराला आता पुढे वाटचाल करायची आहे. एवढं मोठं कार्य शैक्षणिक जिल्हा परिषद शाळा करू शकते. कुठलाही तुमच्याकडून 1 रुपया नाही. तुम्हाला मोफत पुस्तक आहेत, मोफत ड्रेस आहेत, मोफत मार्गदर्शन आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहेत, अनेक उपक्रम आहेत, क्रीडा आहे, वाचनालय आहे, पुस्तक आहेत, हे सगळं मोफत आहे. आणि असं असूनही सुद्धा आपण तिकडे चाललेलो आहोत याचं थोडंसं दुःख वाटतं. कारण
कोणाला असं वाटते की माझा मुलगा शिकला पाहिजे, ठीक आहे शिकला पाहिजे, पण शाळा पहा, आपल्या गावची शाळा ही सुंदर शाळा आहे आणि या सुंदर शाळेला विसरून आपल्याला चालता येणार नाही. म्हणून माझ्या गावातली शाळा ही टिकली पाहिजे. माझ्या गावातली शाळा ही चांगल्या रीतीने गुणवत्तेने पुढे गेलेली आहे, तिला मला टिकवायचं आहे. छोटंसं लावलेलं रोपटं त्याचा वेणू हा गगनामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे माझी शाळा ही कशी सुंदर होईल आणि माझ्या शाळेमध्ये माझे विद्यार्थी, माझे मैत्रीण पुन्हा या शाळेत प्रवेश कसे घेतील हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही जे शिदोरी घेऊन चालले हे शिदोरी वाटायची आहे तुम्हाला की मी 7व्या वर्गापर्यंत या शाळेत काय काय शिकलो, मला मार्गदर्शन गुरुजनांचं कसं भेटलेलं आहे, ही सगळी शिदोरी तुम्हाला बाहेर टाकायची आहे. तुमच्या जीवनाला थोडंसं आता वळण लागलेलं आहे. पूर्वीचा रस्ता कसा होता, थोडासा सुकर होता, आता थोडासा वळणाचा झालेला आहे. आता तुम्ही 8व्या वर्गात जाणार, नवीन मित्रमंडळी तयार होणार, नवीन गुरुजन वर्ग तुम्हाला भेटतील, ते मार्गदर्शन तुम्हाला करतील. कोण्या शाळेत ऍडमिशन घ्यायची हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही पहिले त्याचा अभ्यास करायचा, निवड ऍडमिशन घ्यायची नाही, अभ्यास करायचा की मला कोणा शाळेत ऍडमिशन घ्यायची, ती शाळा कशी असेल, तिथे मार्गदर्शन कसे असेल, तिथे सुविधा आहे नाही आहे, माझ्याबद्दल आपुलकी आहे, सहानुभूती आहे, प्रेम आहे, मला शिकवतील की नाही शिकवतील, काही त्यांचं साहित्य आहे नाही आहे, हे सगळा तुम्ही आई वडिलांनी अभ्यास करायचा आणि नंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा. आणि त्या प्रवेश घेतल्यानंतर थोडासा वळणाचा रस्ता प्राप्त होते. मोठे विद्यार्थी सोबतीला येतील, मोठमोठे मार्गदर्शक तुम्हाला मिळत राहतील. त्यांच्या समोर माझ्या जिल्हा परिषदची शिदोरी सोडायची आहे आणि मी त्या शाळेत काय शिकलो, विजय सरांनी सांगितलं की मी त्या शाळेत काय शिकलो आणि मला आता त्या उपक्रमामध्ये काय भाग घ्यायचा आहे, मी कोणत्या उपक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे, कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यायचा आहे, कोणत्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भाग घ्यायचा. कारण माझं जीवन मला आता फुलवायचं आहे. मी एक कळी होती पहिली गुलाबाची, आता ते फुलात रूपांतर व्हायला लागलेलं आहे आणि हळूहळू ते फुल उमलायचं आहे आणि या फुलाचा सुगंध हा माझा सगळीकडे पसरला पाहिजे, माझ्या जीवनाचा सुगंध हा सगळीकडे पसरला पाहिजे, असं मला ध्येय ठेवायचं आहे. माझ्या आई वडिलांची मान मला उंचवायची आहे, माझ्या आई वडिलांच्या ज्या अपेक्षा आहे, इच्छा आहे त्या मला पूर्ण करायच्या आहे. की मला आईने सांगितलं तुला खूप शिकायचं आहे, तुला या पदापर्यंत पोहोचायचं आहे, तुला समाजाची सेवा करायची आहे, तुला काय काय सांगितलं आई वडिलांनी ते मार्ग ते लक्षात घ्यायचं आणि त्या आईच्या त्या वडिलांच्या इच्छा आणि मार्गदर्शन असलेल्या गुरूंचं पाठपुरावा आपल्याला सोबत घेऊन पुढे चालायचं आहे. फार मोठा रस्ता आता गाठायचा आहे. छोटंसं एक रोपटं आता तुमचं सुरू झालेलं आहे, आता त्यांचं वृक्षात रूपांतर करायचं आहे आणि ती वृक्ष हळूहळू वाढवायचं आहे. 8वीतून 9वीत, 9वीतून 10वीत, पुढे 10वीमध्ये आणखीन वळणाचा रस्ता प्राप्त होतो. 11वी 12वी स्पर्धात्मक परीक्षा, आपण टिकतो नाही टिकत, अभ्यास किती करायचा, काय करायचा, फक्त आपला पाया मजबूत असला की आपलं सगळं काही होते. शिक्षणासाठी पैसाच पाहिजे असं काही नाही, गोरगरिबासाठी पैसा पाहिजे असं काही नाही. माणसाचं ध्येय पाहिजे, माणसाची इच्छा पाहिजे, माणूस काहीही करू शकते. काय करू शकत नाही, काही करू शकते. पण लोक म्हणतात की बा पैसा पाहिजे, खूप पैशाची आवश्यकता नाही, फक्त एक ध्येय ठेवायचं, एक इच्छा ठेवायची, एक आकांक्षा ठेवायची की मी हा रस्ता पूर्ण करेलच. अनेक रस्त्यात काटे येत असतात, अनेक रस्त्यात समस्या येत असतात, पण त्या समस्या त्या काटे मला हळूहळू बाहेर सारवायच्या आहेत. त्यासाठी माझ्याजवळ कोणकोणत्या इच्छा आहेत, माझ्याजवळ कोणकोणत्या आकांक्षा आहेत, ते मला त्याचं वापरायचं. म्हणून माझ्या जिल्हा परिषदची शिदोरी ही सोबत घ्यायची आणि पुढे जीवनाचा वाटचाल करायचा आणि असा सुगंध पसरवायचा, असा वटवृक्ष निर्माण करायचा की माझ्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये अनेक लोक बसतील, अनेक लोक त्या सावलीमध्ये विसावा घेतील, असं मला फुलायचं आहे. मला समाजात चांगल्या रीतीने जगायचं आहे, मला माझ्या आई वडिलांची मान उंच करायची आहे, मला माझ्या समाजामध्ये काही करून दाखवायचं आहे. हे शाळेतून होते सगळं आणि शाळा जशी जशी तुम्हाला सांगितली, गुरुजनांनी खूप काही तुम्हाला दिलेलं आहे, फक्त त्याची शिदोरी तुम्हाला सोबत न्यायची आहे आणि ती हळूहळू सोडायची आहे. आणि सोडता 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 माझ्या पूर्वीचे गुरुजनांची आठवण मला झाली पाहिजे की त्या गुरुजनांनी मला कसं घडवलेलं होतं, माझ्या डोळ्यातल्या पहिल्या दिवसाच्या अश्रू कसे पुसले होते आणि मग अकित्याचा कसा शिकवला, एकाचा झिरो त्याला लावलेला त्याचा एक कसा तयार केला होता. आज 7व्या वर्गात मला ते समजलेलं आहे आणि ही शिदोरी तुम्हाला न्यायची आहे. 7व्या वर्गातून जे काही चांगलं घ्यायचं आहे ते चांगलं घ्या, वाईट ते सोडून द्या, वाईटाचा विचार करू नका. आपल्याला चांगलं घ्यायचं आहे, जीवन चांगलं फुलवायचं आहे, आपल्या गुरुजनांची मान उंच करायची आहे, आपल्या गुरुजनांचं ध्येय उंच करायचं आहे.
या जिल्हा परिषद शाळेमध्ये मला असा आता थोडासा अनुभव आला की तरुण तरफदार आहेत, विजय सर तरुण आहेत, मुख्याध्यापक आहेत, प्रभारी आपले केंद्र प्रमुख आहेत, तेही सांभाळतात, जनगणनेचे सांभाळतात, सगळे शिक्षक लोक हे तरुण आहेत आणि उत्साही आहेत, ते काही करू शकतात. असं नाही की बा तुम्हाला म्हणजे कमी द्यायचं काय नाही 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 नाही. गरीब असो श्रीमंत असो जे द्यायचं ते देतातच आणि घडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहित आहे की आपण जर विद्यार्थ्याला नाही घडवलं तर आपलेही विद्यार्थी घडणार नाही, आपलीही मुलं घडणार नाही. आमची मुलं जे घडले ते तुम्हाला दिल्यानंतर घडले, तसे घडत नाही. म्हणून आमच्या मुलाला घडवण्यासाठी पहिले आम्हाला तुम्हाला घडवावं लागेल, आमची इच्छा पूर्ण करावी लागेल, तुमच्या आकांक्षा पूर्ण कराव्या लागेल, तेव्हा मात्र विद्यार्थी हा पुढे पुढे जाता येईल. म्हणून याशी तुम्ही पुढे पुढे गेले, तुम्ही चांगल्या पदावर लागले, चांगले असे एका काही म्हणजे उद्योग करत असाल, चांगली शेती करत असाल, या गुरुजांना अभिमान वाटते की ही आमची मुलगी आहे, या पदावर आहे, हा मुलगा माझ्या हाताखालून गेलेला आहे पहिला वर्गात. आणि या गुरुजनांची मान तेव्हा उंचावते की जेव्हा तुम्ही चांगलं कार्य कराल. चांगलं कार्य करण्यासाठी तुम्हाला स्वतःची इच्छा पूर्ण करावी लागेल, ते कष्ट करावे लागेल, तुम्हाला श्रम करावे लागेल, त्याच्याशिवाय मिळणार नाही. जेव्हा तुम्ही कष्ट आणि श्रम करता तेव्हा मात्र सगळं काही मिळू शकेल. म्हणून या सगळ्यांची मान उंचावण्यासाठी, या सगळ्या तरुण मार्गदर्शकाची, या शिक्षकांची मान उंचावण्यासाठी तुम्हाला कार्य करावं लागेल. म्हणून चांगली शाळा निवडायची, चांगल्या शाळेत प्रवेश करायचा. आणि शाळा जर सांगत असेल की तुम्ही ऍडमिशन घ्या, तुम्ही येऊ नका, त्या शाळेत ऍडमिशन घ्यायची नाही, अजिबात घ्यायची नाही. ती तुला मी पास करतो, ही शाळा चांगली नाही, मी पास करून टाकतो, ती शाळा चांगली नाही. ज्या शाळेत चांगलं शिकवल्या जाते ती शाळा चांगली, ज्या शाळेत चांगलं मार्गदर्शन भेटते ती चांगली. मग ती टिनाची असो की ती कशाची असो, मोठ्या स्लॅबची शाळेची आवश्यकता नाही आपल्याला. की जिथं आपल्याला मिळते चांगलं ती आपली शाळा. ज्या शाळेत जावंसं वाटते ती शाळा चांगली, त्या शाळेतून निघावंसं वाटत नाही ती शाळा चांगली. सजावटीने शाळा चांगली नसते, म्हणून सजावटीकडे जाऊ नका, या भक्त्याकडे मोठ्या जाऊ नका. म्हणून आताही आपल्या गावातले काही विद्यार्थी गेले असतील समजा कदाचित कॉलेजमध्ये, तर मला असं वाटतं की विजय सर यांना आपण हळूहळू आणण्याचा थोडासा प्रयत्न करू. आज नाही होईल, उद्या होईल, भविष्यात होईल, पण अशी वाटचाल सुरू होईल आणि आपल्या गावातले विद्यार्थी आपल्या गावातच चांगले शिकले पाहिजे. कस्तुरी सरांचं वाक्य नेहमी आहे की सर आपण पुढच्या वर्षीपासून गुणवत्तेचं शिक्षण सुरू करणार आहे. म्हणजे माझा विद्यार्थी कसा घडला पाहिजे हे त्यांचं ध्येय आहे, या सगळ्या गुरुजनांचं ध्येय आहे. आणि म्हणून या गुरुजनांचे धन्यवाद मी मानतो की शाळेतली आपल्या पटसंख्येत थोडीशी वाढही झाली, गुणवत्तेत वाढ झाली आणि हळूहळू माझा विद्यार्थी कसा चांगल्या रीतीने होईल अशी त्यांचा एक ध्यास असतो. आणि हा ध्यास आपल्याला पूर्ण करायचा आहे. मेहनत, त्यांना पगार मिळते, तुम्ही नाही आले तरी पगार मिळते. तुम्ही शाळेत आले, अभ्यास केला नाही केला तरी त्यांना पगार मिळते. पगार काही बंद होणार नाही आणि पगार काही त्यांचा कमी होणार नाही, पगार वाढतच राहील. पण पगार इतकंच करायचं असं त्यांचं ध्येय नाही, तर त्यासाठी त्यांना खूप काही करायचं आहे की माझ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून काय काय मिळालं पाहिजे, हा त्यांचा एक ध्यास असतो. म्हणून या गुरुजनांचे उपकार तुमच्यावरच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ते सेवा करतात ही बरोबर आहे, पैसे घेतात तेही बरोबरच आहे, पण त्याच्यामध्ये फरक असतो की ते काय काय आपल्याला देतात, कसं कसं आपल्याला पुरवतात, हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून या गुरुजनांचं मार्गदर्शन पुढे घ्या, पुढे तुमच्या जीवनाला वाटचाल करा, आयुष्याची जडणघडण तयार करा आणि आमच्या बेवडातल्या शाळेतले विद्यार्थी पुढे चांगल्या रीतीने चमकले पाहिजे अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.